नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न, सातत्याने येणारे प्रश्न, पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, वनरक्षक कंबाईन, विशेष करून आपण पोलीस भरतीला फोकस केले यावेळेस. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, एक एक प्रश्न खूप वेळ आलेला आहे आणि म्हणून प्रश्न सातत्याने रिपीट आहेत आणि त्यामुळे आपण प्रत्येक दिवशी एका एका प्रश्नाचा अभ्यास करून रेकॉर्डेड व्हिडिओ टाकेल. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो. आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कमी टाइम आणि जास्त प्रश्न सॉल्व. बोलूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, वर्णमाला कशी बनते म्हणते. वर्णमाला कशी बनते, ठीक आहे, पाहूया कशी बनते. तर मित्रांनो काय म्हणते बघा, स्वर प्लस स्वरादी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवारी मालिका. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मग वर्णमाला काय, स्वर प्लस स्वरादी बरोबर व्यंजने बरोबर वर्णमाला. ठीक आहे, स्वर, स्वरादी आणि व्यंजने वर्णमाला आहे. ठीक आहे, मग स्वर किती येतं 14, स्वरादी किती आहे 2 आणि व्यंजने किती येतं 34, टोटल झाले 50. आणि याच्यामध्ये जर आपण 2 ऍड केले श आणि ज्ञ तर होतात मित्रांनो 52. ठीक आहे, आणि म्हणून मित्रांनो स्वर प्लस स्वरादी आणि व्यंजने बरोबर काय वर्णमाला. पुढे जातो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. एक स्वर आणि 2 व्यंजने मिळून कधीच होणार नाही मित्रांनो. टाळू, दात आणि ओठ मिळून बघा निरा संपलेले पर्याय. कंठातून उच्चारता येणाऱ्या ध्वनी मिळून होणारच नाही कधी. ठीक आहे, मग स्वर प्लस स्वरादी बरोबर व्यंजने बरोबर काय वर्णमाला. 100% फायदा होणार मित्रांनो, कारण ज्यावेळेस आपण लेक्चर बघतो का त्यातून प्रश्न खूप सॉल्व्ह व्हायलेत. ठीक आहे, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता. खालीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखायला सांगितलाय. काय ओळखायला सांगितलंय, ऱ्हस्व स्वर. मित्रांनो तर अ हा ऱ्हस्व स्वर आहे, विषय संपला, पहिलेच ऑप्शन आहे. ठीक आहे, मग दीर्घ ई हा दीर्घ स्वर आहे, अ हा संयुक्त स्वर आहे, अ हा संयुक्त स्वर आहे आणि अ हा कोण आहे ऱ्हस्व स्वर आहे. ठीक आहे, मराठी भाषेत आपण जर पाहिलं मित्रांनो 5 ऱ्हस्व स्वर आहेत, 3 दीर्घ स्वर आहेत, 4 संयुक्त स्वर आहेत आणि 2 इंग्रजी स्वर आहेत. ठीक आहे, पुढे जातो. खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाही म्हणते. कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत. ठीक आहे, क ख च छ द ध आणि त थ. ठीक आहे मित्रांनो, त्यांनी आपल्याला सांगितलंय कोणता व्यंजन श्वास नाही, तर लक्षात ठेवायचंय ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. जर तुम्ही ऑप्शन विचार केला मित्रांनो तर विषय काय माहिती आहे का, क आणि ख ही कठोर व्यंजने आहेत. तसंच मित्रांनो च आणि छ ही सुद्धा कठोर व्यंजने आहेत आणि त आणि थ ही सुद्धा कठोर व्यंजने आहेत. आणि कठोर व्यंजना पर्यायी नाव आहे श्वास व्यंजने. काय नाव आहे, श्वास व्यंजने. आणि म्हणून मित्रांनो आपलं ऑप्शन 3 बरोबर का आहे, कारण खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाही म्हणले. मग क ख हे कोण येतं, कठोर व्यंजन येतं. च छ कठोर व्यंजन आहे, त थ कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजना पर्याय नाव काय आहे, श्वास व्यंजन आहे. ठीक आहे, आणि मग हे कोण येतं, द आणि द ही मृदू व्यंजन येतं आणि तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, ॲ व अ, ॲ आणि अ हे आदत्त स्वर, आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली म्हणते. नरसिम्हा केळकर होणार नाही, विष्णू शास्त्री चिपळूणकर होणार नाही, गजानन माडगुळकर होणार नाही. ऑप्शन नंबर 4 अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकरांनी ॲ आणि अ हे इंग्रजी स्वर मराठी वर्णमालेत आणण्याचं कार्य केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे,
कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास असे म्हणतात. कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास मुर्दा असे म्हणतात. मित्रांनो काय म्हणतात? इथे एक भाग आहे बघा, त्याला मुर्दा म्हणतात. ठीक आहे. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही? ऱ्हस्व स्वर नाही विचारले, लक्षात ठेवायचे हा. ठीक आहे. तर मित्रांनो दीर्घ ई विषय संपला. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ई हा ऱ्हस्व स्वर आहे, उ हा ऱ्हस्व स्वर आहे, अ हा ऱ्हस्व स्वर आहे आणि ई हा दीर्घ स्वर आहे आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? संधीचा प्रश्न आहे मित्रांनो. आ आणि ई. ठीक आहे. उमा अधिक ईश बरोबर उमेश होते. उमा, उमा म्हणजे आय आले आणि ईश म्हणजे ई आले. ठीक आहे. आणि आ आणि ई ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे. ओ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. कशानुसार करायचे? उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करायचे. कंठ्य होणार नाही, तालव्य होणार नाही, दंत्य होणार नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, कंठोष्ठ. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ. दंत्यवर्ण ओळखा म्हणते. दंत्यवर्ण ओळखायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, लू. लू हा दंत्य वर्ण आहे. ठीक आहे. म्हणजेच लूचं उच्चारस्थान कुठून आहे? दातातून आहे मित्रांनो. ठीक आहे. जिभेचा ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो अशा वर्णांना काय म्हणतात? दंत्यवर्ण. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, लू. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी बाहेर ध्वनी म्हणजे वर्ण. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. अशा प्रकारची वर्णांची व्याख्या कुणी केली? लय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. मोके दामले, मोरो केशव दामले. अतिशय थोर व्याकरणकार मोके दामले. जिथंही व्याकरणामध्ये अडचण आली, व्याकरणात कधी कधी तफावत आली, त्यावेळेस मोके दामलेचं कार्य महान आहे. आणि मग व्याख्या त्यांची खरंच एकदम फेमस आहे. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. व्याख्या आहे मोके दामले, मोरो केशव दामले. ऑप्शन नंबर 3. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो काय म्हणते बघा ना. ओठांचा एकमेकांशी, ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? स्वर. काय म्हणतात? स्वर म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही त्यांना काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. ऑप्शन नंबर 1. कृष्णाष्टमी या शब्दात एकूण किती स्वर आहेत? स्वर विचारलेत मित्रांनो. इतकं सोपं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. इथं श्न हे असं असं. ठीक आहे. कृष्णाष्टमी. ठीक आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की अक्षर असू का जोड अक्षर असू त्याच्यात एक स्वर असतंच. मग हा 1 स्वर, 2 स्वर, 3 स्वर आणि 4 स्वर. ऑप्शन नंबर 4 बरोबर. विषय संपला. म्हणजेच सांगायचं काय तात्पर्य असं होतं की कृष्णाष्टमी या शब्दात एकूण किती स्वर येतं? 4 स्वर आहेत. तुमच्या समोर आहे ऑप्शन नंबर 2. आणि किती स्वर आहे त्याच्यामध्ये? 4. पुढीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. विजातीय म्हणत्या स्वरांची जोडी ओळखा. अ ये ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे. उ ये, उ ये. ई ई ही सजातीय स्वर आहेत. उ उ हे सजातीय स्वर आहेत. अ आ हे सजातीय स्वर आहेत. उरलं एकच उ आणि ये. ऑप्शन नंबर 1. पुढीलपैकी कोणता वर्ण दंत्य नाही? कोणता वर्ण दंत्य नाही म्हणलंय त्या? ठीक आहे.
ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण फ हा मित्रांनो ओष्ठ्यवर्ण आहे, तर त हा दंत्य आहे, ध हा दंत्य आहे, ल पण दंत्य आहे, आणि ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे फ. तर फ हा ओष्ठ्यवर्ण आहे, त्यांनी दंत्य नाही हे विचारले. ठीक आहे. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? जास्त लांबीचा होणार नाही, कमी लांबीचा, बघू अजून ऑप्शन काय आलंय का? मध्यम लांबीचा होणार नाही, यापैकी नाही, होणार नाही. ऑप्शन नंबर 2 कमी लांबीचा. ठीक आहे. मराठी भाषेत किती महाप्राण वर्ण आहेत? किती महाप्राण वर्ण आहेत म्हणताय? ऑप्शन नंबर 2 14. मूळ महाप्राण किती मित्रांनो? एकच आहे हो, पण एकूण महाप्राण किती? तर 14. त्यामुळेच ऑप्शन नंबर 2 बरोबर केले आपण. डॅश डॅश या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते, म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 हो. हो, इथं आपण हो लिहूया. ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते, म्हणून त्यास महाप्राण असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती? खालीलपैकी कठोर व्यंजने ओळखायला सांगितले आपल्याला. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. त हे कठोर व्यंजन आहे, ख पण कठोर व्यंजन आहे. ठीक आहे. तर ग आणि झ ही मृदू व्यंजन आहेत, द आणि भ ही मृदू व्यंजन आहेत, आणि ड आणि ढ ही सुद्धा मृदू व्यंजन आहेत मित्रांनो. ठीक आहे.